नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविशानी मम्मा. मम्मा. तर मंडळी आज ये परत सुरुवात करायची. आपल्या चॅनलचं नाव आहे आरविशानी मम्मा. तर मंडळी आज आहे मंगळवार आणि आज मकर संक्रांतीची तयारी करायची. मला तिळाचे लाडू पण करायचे आहेत आणि उद्या माझ्या ऑफिसमध्ये ट्रेडिशनल डे आहे, संक्रांत सेलिब्रेशन. तर त्याच्यासाठी पण मला जायचं आहे. तर माझ्या तयारी चालू आहे आणि मला भरपूर काही गोष्टी करायच्या. तर मार्केटला चालले मी. तीळ तर आणून ठेवलेत मी, तीळ गुळ या सगळ्या गोष्टी आणून ठेवलेल्या आहेत. आणि अजून म्हणाल तर मला लाडू करायचे आहेत, विशालचं टिफिन बनवायचं आहे. खूप माझे कामं पेंडिंग आहे. पण पहिले मी मार्केटला जाऊन येते. माझी मार्केटची जी कामं आहेत ती संपवून येते. मला छान अशा मस्त बांगड्या भरायच्या आहेत, त्या तुम्हाला दाखवते. तर चला माझ्यासोबत तुम्ही पण मार्केटमध्ये. आणि हिरवा चुडा घ्यायचा आहे मला खरं तर बघूया, जर पॉसिबल असेल तर पटकन भरून घेईल त्याच्याकडनं बांगड्या, नंतर घरीच घेईल भरण्यासाठी. तर चला जाते आणि तुम्हाला पण दाखवते. इकडे बघू शकता तुम्ही, तीळ आणून ठेवलेत मी, पण अजून मी काय लाडू बनवलेले नाही आहेत. तर तीळ आणून ठेवलेत पण लाडू नाही बनवले. तर तिकडनं आल्यानंतर बनवून घेईल. 1-1.5-2 तास लागून जातील. ठीक आहे, काय हरकत नाही. तर चला मग. तर इकडे हे बघा, आमचा गाजर आहे. इकडे भाजी घेतली आहे शेपूची. संक्रांतीची गर्दी आहे पण हे बघा. मंडळी आमच्या किसन नगरमध्ये आज मला पहिल्यांदा माहिती पडलेलं आहे की रेडीमेड ब्लाऊजचं शॉप आहे म्हणून. ब्लाऊज पीस, ब्लाऊज सगळं लेसपासून सगळ्या गोष्टी मिळतात. आणि थोडी ओके, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. अच्छा, तर सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. हे बघा, आणि मला ब्लाऊज घ्यायचा होता म्हणून मी आले. मला एका ताईंनी सजेस्ट केलं की इकडे इकडे जा म्हणून, छान शॉप आहे, भेटून जाईल तुला लगेचच. मला गोल्डन कलरचा ब्लाऊज घ्यायचं होतं, ते घेतलेलं आहे मी. तर मला एका ताईंनी सजेस्ट केलं होतं की आरती इकडे इकडे जा म्हणून, रेडीमेड ब्लाऊज मिळतील तुला. कारण आता स्टेशनला जायला माझ्याकडे वेळ नाही आहे, त्यामुळे मग मला झटपटाचं ऑप्शन पाहिजे होतं. मला वाटलं किसन नगरमध्ये मिळणार नाही, मला जावं लागेल स्टेशनला, पण मला मिळालं आणि झाली आहे माझी ब्लाऊजची शॉपिंग. आणि मी हॅपी आहे. हॅपी आहे. ओके, ठीक आहे. चला मंडळी मी जस्ट घरी आली आहे. थोडीशी शॉपिंग केलेली आहे मी, जसं की लिपस्टिक घेतली, त्याच्यानंतर अजून कानातले घेतले आहेत, बांगड्या घेतलेल्या आहेत उद्या घालण्यासाठी मला. तर माझी थोडीशी शॉपिंग झाली आणि आहेत माझ्याकडे, पण मला थोडं पाहिजे होतं दुसरे, मग मी विकत घेतले. विशालला म्हटलं मला जायचं. ॲक्च्युली मेहंदीचा कोण पण घ्यायचा होता, मला हिरव्या बांगड्या घ्यायच्या होत्या म्हणून मला जायचंच होतं. आणि ब्लाऊजसाठी तर मी गेलेच. तर आता मला घरातले खूप जास्त कामं पडलेत. तर आता स्वयंपाकाला सुरुवात करते आणि लाडू जे बनवणार ते पण तुमच्यासोबत शेअर करेल मी. चला, आता स्वयंपाक चालू झालेला आहे. इकडे मला डाळ दोडका करायचा आहे, मुगाची डाळ. आणि हा दोडका स्वच्छ धुवून साल काढून कट करून घेतलेला आहे. चपात्या करायच्या आहेत मला पटकन अशा. पीठ कणिक भिजवून झालंय माझं. तर मंडळी लाडू बनवायला सुरुवात करते आहे. आणि हे तीळ घेतलेले आहेत, अर्धा किलो तीळ आहेत हे. आणि इकडे हा चिक्कीचा गूळ आहे. आणि इकडे माझी भाजी झालेली आहे बघा तुम्ही. भाजी चपात्या करून झाल्यात. तर आता लाडू बनवायला सुरुवात करते. रात्रीचे किती वाजलेत? ठीक आहे, काय करणार, ऑफिस सांभाळून या सगळ्या गोष्टी मला कराव्या लागतात. 10 वाजलेत रात्रीचे, पण मग आता ऑफिसला जाऊन या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. दोन्ही बॅलन्स करून चालावं लागतं. त्यासाठी चला लाडू बनवते. मला असं वाटतं मी मागच्या वेळेला रेसिपी शेअर केलेली आहे लाडू बनवण्याची. तर मंडळी
मागच्या वेळेला मी लाडू बनवले ते तुमच्यासोबत शेअर नव्हते केले, पण ह्या टायमाला शेअर करेल. आणि कॉमन आहे, सगळ्याच जणी बनवतात, तरी पण म्हटलं चला मी कशा पद्धतीने बनवते हे तुमच्यासोबत शेअर करते. चला तर मंडळी, हे तीळ मी स्वच्छ साफ करून घेतले. जवळजवळ अर्धा तास लागला मला हे तीळ साफ करायला, खूप उशीर झाला मला. ही गुळाची भेली बघा, छान आहे, किती मस्त दिसते बघा. या 6-7 हिरवी वेलची घेतलेली आहे आणि आता मी मिक्सरमध्ये छान बारीक करून घेणार, थोडी साखर टाकून. पण या पहिलं मला थोडं भाजावे लागतील, त्यांना भाजायला ठेवते. हे बघा, अशा छान ह्या भाजून घ्यायच्या. तर मंडळी, वेलचीची पावडर कशी करते हे तुम्हाला दाखवते. वेलची मी भाजून घेतली आणि ही साखर घेतली आहे आणि आता थोडं मिक्सरला बारीक करून घेते, छान पावडर होणार मग वेलचीची. तर हे आता छान तीळ भाजून घेते पहिले याच्यामध्ये. याच्यामध्ये गुळ पडेल ना, भाजून खूप छान सुगंध येणार है ना. कसे भाजतायत बघा, समजायचं भाजले छान. ती कढई खूप पातळाची, पहिली कढई ठेवली ना पूर्ण जळाली, पातळ आहे कढई खूप. त्याच्यामध्ये गुळ जर त्याच्यात ऍड केला ना, ऍड नाही करायचं आहे, पहिले गुळाचा पॅक करायचा, नंतर मग बनवायचं. आहे ती थोडी चाळून घेते आता. वेलची पावडर ना, हो हे बघा, काहीच पूर्ण पावडर आहे. हे थोडंसं तूप टाकून घेते मी. हे बघा, मी बघा एवढं एकच चिमूट फक्त मीठ घेतलं त्याच्यामध्ये. कोणत्याही गोड पदार्थाला मीठ टाकलं ना त्याची चव अजून वाढते. आणि मग त्यामध्ये ही वेलची पावडर थोडीशी टाकली आत्ता, नंतर पूर्ण टाकणार. याच्यात कोणी माझ्याकडे याच्यात कोणी शेंगदाणे पण ऍड करतं, पण मला स्पेशली शेंगदाणे आवडत नाही, ते डायरेक्ट दाताखाली येतात म्हणून मला नाही आवडत. प्लस विशाललाही नाही आवडत म्हणून आम्ही टाकतच नाही ना. विशाल दातात अडकतात, मला नाही आवडत मग ते. हे बघा, हे जे तीळ आहेत आता आपण याच्यात थोडे थोडे करून टाकणार आहोत. आणि ही जी आपण पूर्ण वेलची पावडर जी केलेली आहे ती आता आपण याच्यात टाकणार आहोत. हे सगळं तुमच्यासाठी बनवलं एवढं. मला तर आवडतच ते, कारण विशालला तिळाचे लाडू खूप आवडतात त्यासाठी. आणि रेडीमेड भेटतात मार्केटमध्ये, चव पण खूप छान असते लाडूंना, पण मग जी घरची चव ती घरची चव, कारण की हाताने बनवलेल्याची चव वेगळी असते थोडी. हा, म्हणून एकाच विशालसाठी मेहनत चालली एवढी. थँक्यू सो मच. हो खूप थकलेली आहे, तुम्ही बघितलं मी कॅम्पियन मधून आल्या ट्रिपवरून. मी खूप थकलेली आहे. तुम्ही पाहिलं असेल की मी पिकनिकवरून आले, त्याच्यानंतर मला ऑफिसला एक दिवस पण सुट्टी नाही मिळाली. ऑफिसला गेले, प्लस मला काल मी घरातली थोडीफार साफसफाई पण केली आणि आज लगेच लाडू बनवायला घेतले. मला मार्केटमध्ये पण जायचं आहे, उद्या सकाळी ऑफिसमध्ये साडी नेसून जायचं आहे, ते एक सगळ्यात मोठं टेन्शन आहे, साडी नेसून जायचं. तर असं, तर चला लाडू पोळताना दाखवते तुम्हाला. होत आहे, खूप गरम आहे
गरम आहे खूप. गरम. हे बघा सुरुवात झाली आणि छान येत आहेत, सॉफ्ट आहेत एकदम. ते अजून कडक होती ना. तर वर्षाचा पहिला सण आहे, तर मग पहिला गोड पदार्थ स्वामींना. हे बघा येत आहेत बस एवढी साईज ना. बरोबर. आणि मग मला झोपायचं लवकर, सकाळी पण लवकर उठायचं, त्याचे मोठे मोठेच करून घेते पटापट. थोडे गरम आहे, चटका लागतो त्याला. चला आता मी टेस्ट करून सांगतो तुम्हाला, कारण की खूपच भारी झालंय, खूपच छान झालंय. त्याच्यामध्ये जास्त करून बेस्ट करून काय, जे वेलचीची पावडर आहे त्याचा एकदम फार छान स्वाद येतोय. आणि तीळ गुळ एकदम बेस्ट, कारण की हा जो गुळ आहे ना, हा चिक्कीचा गुळ आहे. खूप बेस्ट लागतं, खूप छान. इकडे माझे लाडू सगळे बनून झाले आणि हा माझ्या आरूने लाडू बनवलाय ना. आरविश तू बनवलेत ना? आहेत ना अजून भरू. तर हा डब्बा तर पूर्ण पॅक झाला, तर बाकीचे बाकी आहेत. हा बघा आरविशने लाडू बनवला छोटासा ना आरू. हे बाकीचं आता दुसऱ्या डब्यामध्ये ठेवावं लागेल, हा डब्बा फुल झालाय. हे बघा. तर मंडळी लाडू बनवून झाले आणि ही एक छोटा डब्बा हा पूर्ण भरलेला आहे आणि अजून हा एक डब्बा भरलेला आहे पूर्ण. हा एक डब्बा पूर्ण भरलेला आहे. असे माझे लाडू छान बनवून झालेले आहेत. पण माझी भांडी खूप निघाली, तुम्हाला दाखवते मी आता. बघा एवढी भांडी पडलेली आहेत आता घासायण्यासाठी. तर मंडळी चला आता आवरते. रात्रीचे वाजले आहेत 12. मला आवरायला अजून अर्धा तास 1 तास तरी लागेल. मग मी झोपेल जरा, 1-2 तास झोप भेटली तरी ठीक आहे. सकाळी मला जायचं आहे ऑफिसला. तर मंडळी नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आज आहे मकर संक्रांत. तर मकर संक्रांतीचा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा. हे वर्ष तुमच्यासाठी खूप छान, सुखी, समाधानी आणि भरभराटीचं जावो अशी माझी इच्छा आहे. सर्वांसाठीच चांगलं जावं हे वर्ष. तर मंडळी आविश हां, तर मंडळी माझी झालेली आहे तयारी ऑफिसला जाण्यासाठी. जसं रात्री मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या ऑफिसमध्ये ट्रेडिशनल डे आहे, त्यामुळे मी ब्लॅक कलरची साडी वेअर केलेली आहे. माझं घरातलं सगळं आवरून झालं आहे, तुम्हाला पण दाखवते. शेपूची भाजी, इथे चपात्या करून ठेवलेल्या आहेत, इकडे दूध गरम करून ठेवलेलं आहे, इकडे बनलेला आहे चहा, तो थोडा गार झालेला आहे सध्या. आणि आता ही देवाची पूजा करून घेते. तर माझी पूजा करून झालेली आहे. मी देवीचं वाण दाखवलं, वंसाचं पुस्तक तो दिलं देवीला, कारण मला आता इथे काय बाहेर जाऊन पुजता येणार नाही. सवासणी वगैरे तुम्हाला माहिती आहे, सगळेजण मंदिरात जातात, पुजतात, देवीला वंसा देतात, त्या सगळ्या गोष्टी करतात सगळेजण. पण माझ्याकडे तेवढा वेळ पण नाही आहे, मला ऑफिसला निघायचं आहे त्याच्यासाठी. मग मी घरात अशी साधी सिंपल पूजा मांडली आणि देवाऱ्यातच ती माझ्याकडे महालक्ष्मीची मूर्ती आहे तुम्हाला माहिती आहे, तर तिला देवीला वंसा ठेवून दिला, असं केलं. आणि आता मी ऑफिसला निघेल. बस. तर ऑफिसच्या कलिगसाठी हे तिळगुळ घेऊन चाललेली आहे, जे रात्री बनवलेले होते लाडू. आणि हे एक आहे जे मार्केटमधनं घेऊन आले होते, तर ते मी आता घेऊन जाईल सर्वांसाठी ऑफिसमध्ये. मंडळी तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि
गोड गोड बोला. हो, सर्वांनी सर्वांशी गोड गोड बोला. एका दिवसासाठी नाही, आयुष्यभरासाठी सर्वांनी सर्वांशी गोड गोड बोला असं. तर तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला सर्वांना. मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मला तर मंडळी, मकर संक्रांती निमित्त ही अशी मी ब्लॅक कलरची साडी वेअर केलेली आहे आणि छान मस्त हिरव्या बांगड्या, चंद्रकोर लावली आहे, मस्त सिंपलशी तयारी केली आहे. केस ओले आहेत, विंचरले नाही. आता ऑफिसमध्ये जाऊन थोडा मला ब्रेक मिळाला की मी रेडी होईल व्यवस्थित. म्हणजे मला तर केस वगैरे विंचरायला थोडा टाईम मिळेल त्यासाठी. कारण आता केस विंचरून फायदा नाही, माझी केस पूर्ण ओली आहेत आणि मोठी केसला असल्यामुळे ते नाही होत पटकन विंचरायला. तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या सगळ्या गोष्टी. तर मग चला ऑफिसला निघते. तर चला, हा व्हिडिओ मी इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.